आता श्री साई सच्चरित अध्याय 13वा ओवी 151. बाबा 14 वर्ष भरली पोटशुळी पिच्छा पुरविली पुरे आता परमावधी झाली शक्ती न उरली भोगावयाम केला न कोणाचा घातपात अमानिली न माया तात न आठवे पूर्वजन्मीची मात जेणे हे होतात कष्ट मज केवळ संत प्रेमावलोकन संत प्रसाद आशीर्वचन येणेच होय व्याधी निरसन न लगे आन काहीही तैसाच अनुभव दत्तोपंता बाबांचा कर पडता माथा विभूती आशीर्वाद लादता आराम चित्ता वाटला मग राजानी तयास ठेवूनी घेतले काही दिवस हळूहळू पोटशुळाचा त्रास गेला विलयास समूळ असो ऐसे हे महानुभाव कायवानु मी तयाचा प्रभाव परोपकारवृत्ती हा नित्य स्वभाव जया सद्भाव चराचरी गाऊ जाता हे शब्द स्तोत्र एकाहुनी एक विचित्र आता पूर्वानुसंधान सूत्र भीमाजी चरित्र चालवू असो बाबा उदी मागवी ते भीमाजीस थोडी देते थोडी तयाच्या कपाळाला फासी ती शिरी ठेवी ती निज हस्त जावया बिराडी आज्ञा झाली पाटील निघाले पाय चाली गाडी पर्यंत आपुले पायी गेले हुशारी वाटली तेथुनी निर्दिष्ट जागीच जात स्थान जरी होते संकोचित परी ते बाबाही केले सूचित हेची की महत्व तयाचे चोपण्यानी नवथर चोपिली म्हणून जमीन होती ओली तरी बाबांची आज्ञा मानिली सोयी लाविली तेथेच गावात मिळती जागा सुकी भीमाजीच्या बहुत ओळखी परिस्थान जे आले बाबांचे मुखी सोडूनी आणखी नव जाणे तेथेची दोन पाथरिले गोन वरी पसरुनिया अंतरुण करुनिया स्वस्थ मन केले शयन पाटलाने तेच रात्री ऐसे वर्तले भीमाजीस स्वप्न पडले बाळपणीचे पंतोजी आले मारू लागले तया ते हाती एक वेताची काठी मारोनी फोडिली पाठी सवाई मुखोद्गत व्हावयासाठी केले बहु कष्टी शिष्या ते
सवाई तरी होती कैची जिज्ञासा प्रबळ श्रोत यांचे म्हणून अक्षरे अक्षर तीच देतो समूळची परी सिलिजी सवाई जिस गमे पद अन्य ग्रही ठेविले जणू सर्पशिरी वाक्य जिचे अति दुर्लभ ज्या परी दुर्मिळते धन लोभी करी कांत समागम तेच गमे सुख पर्वनसे जरी वित्त घरी शांत मने निज कांत मने करी कृत्य सती जनी तीच खरी परी हे शासन कशासाठी हे तो काहीच कळेना गोटी पण तो जी टाकीना वेताटी पेटला हट्टी अनिवार्य लगेच पडले दुसरं स्वप्न ते तो याहुनी विलक्षण कोणी एक ग्रस्त येऊन छाती दडपून बैसला हाती घेतला वरवंटा वक्षस्थळाचा केला पाटा पान कासा वीस आले कंठा जणू वैकुंठा निघाले स्वप्न सरले लागला डोळा तेने मनास थोडा विरंगुळा उदयाचला सूर्य आला जागा झाला पाटील हुशारी वाटे अपूर्व मना समूळ मावळे रोगाची कल्पना पाठावर वंटा छडीच्या खुना आठव कोणा पहाण्याचे स्वप्नास जन आभास मनिती परी कधी उलट प्रतीती तेच मुहूर्ती रोगीच्छिती दुःख निवृत्ती पाटील मनी बहुधाला की वाटे पुनर्जन्म झाला मग तो हळू निघाला दर्शनाला बाबांचे पाहुनी बाबांचे मुख चंद्रा पाटीलाचे आनंद समुद्रा भरते दाटले आनंद मुद्रा नयना तंद्रा लागली प्रेमाश्रू वाहती लोट प्रेमाश्रूंचे वाहती लोट पायावरी ठेविले ललाट वेतशासन हृदय स्फोट परिणाम स्पष्ट सुखकरी या उपकाराशी उतराई होईन मी पामर काई हे तो अशक्य म्हणून पायी केवळ डोई ठेवितो येणेच माझी भरपाई याहुनी अन्य उपाय नाही अचिंत्य अतर्क्य हे नवलाई बाबा साई आपुले असो ऐसे ते पवाडे गात पाटील महिना राहिले तेत पुढे नानांचे उपकार स्मरत होऊन कृतार्थ परतले ऐसे ते भक्ती श्रद्धान्वित पाटील आनंद निर्भर चित्त साई कृपा कृतज्ञ युक्त
भक्त वरचे वर येत येत शिर्डीस. दोन हात एक एक माथा स्थैर्य श्रद्धा अनन्यता न लगे दुजे साईनाथा. एक कृतज्ञता ते व्हावी. होता कोणी विपदग्रस्ता सत्यनारायणा नारायण नवसीत. तयाचे सांगवत आचरत संकट निर्मुक्त होत साताम. तैसेच पाटील सत्यसाई व्रत तै पासव करू लागत. प्रत्येक गुरुवारी सदोदित सुस्नान व्रतस्थ राहुनी. जन नारायण कथा पाटीलार वाचीन. भक्त लीलामृता दासगणकृत साई चरिता. सप्रेमता वाचित त्या 45 ग्रंथा अध्यायी. दासगणू भक्ता अनेका गायी. त्यातील साईनाथ अध्याय त्रयी. सत्य साई कथा ती. व्रता माझी उत्तम व्रत पाटील ही अध्याय त्रयी वाचित. पावले सौख्य परिमित स्वस्थ चित्त झाले. आप्त इष्ट बंधू संवेत पाटील मिळूनी. सोय रे गोत करीत नेमे सत्य साई व्रत. आनंद भरीत मानसे. नैवेद्याची तीच सवाई. मंगलोत्सव तैसाची पाही. तेथे नारायण येथे साही. न्यून नाही उभयार्थी. पाटीलाने घातला पाठ. गावात पडला तोच परिपाठ. या सत्य साई व्रताचे पाठ लागो पाठ चालले. ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदय काळ. दर्शने हरिती भव जंजाळ. काळही मागे परतविती. आता येथून पुढील कथा वर्णिल एकाची संतती चिंता. संतांची एकात्मता. चमत्कारता प्रकटेल. नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी. मिळवितील बाबांच्या आशीर्वादाशी पुत्र पोटाशी येईल. मौली साहेब येथील संत तयाची खून बाबा पटवीत. पारसी मग आनंद भरीत गेला परत निज ग्रामा. अति प्रेमळ आहे कथा श्रोता परिसी. जे स्वस्त चित्ता कळोनी येईल साईची व्यापकता. तैसीच वत्सलता तयांचे पंत हे माड. हे साईशी शरण संता श्रोतया करीतो नमन. पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण कीजे जी.
स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते भीमाजी क्षय निवारणं नाम त्रयोदशो अध्याय संपूर्णम्. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.